नमस्कार, माया मिरॅकल किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण वांग्याचं भरीत पाहणार आहोत। इथंच मी 3 वांगी घेतलेत, त्याला तेल लावलेलं आहे आणि गॅसवरती भाजून घेतलेलं आहे आणि नंतर मी हे वांगी सोलून घेतलेत। अगदी छान असे पोटातून शिजलेत बघा आणि त्याला मी नंतर मॅश करत आहे। तर इथं लागणारं साहित्य आहे बघा, एक मध्यम आकारचा कांदा, कढीपत्ता, कोथिंबीर, फोडणीसाठी तेल, जिरं, मोहरी, लाल तिखट, मीठ इतकं साहित्य लागणार आहे। तर इथेच मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे तेल तापण्यासाठी आणि तेलामध्ये मी मोहरी टाकलेली आहे। आता मोहरी आपली तडतडत आहे बघा। वांग्याचं भरीत माझ्या पद्धतीनं करून बघा, अगदी सोपी आहे आणि नक्कीच ती चवीला लागणार आहे। आवर्जून करा आणि माझी रेसिपी कशी वाटते तुम्हाला तेही कमेंटमध्ये कळवा। तर इथं मोहरी टाकल्यानंतर मी जिरं टाकलेलं आहे आणि जिरं टाकल्यानंतर शेंगदाणे टाकलेले आहेत। खूप छान असं टेस्ट येते, जरा शेंगदाणा असलं की त्या भरत्याला सुद्धा छान चव येते। आणि नंतर मी इथं कढीपत्ता घातलेला आहे बघा। तर इथं आपले शेंगदाणे पण छान भाजलेले आहेत आणि नंतर आपल्याला कांदा ॲड करायचा आहे आणि कांदा आपल्या ह्या तेलामध्ये चांगला परतवून घ्यायचा आहे। तर तुम्ही वांगं वाफवून सुद्धा भरीत करू शकता, तेही खूप छान चवीला लागतं। आणि इथं लाल तिखट मी वापरलेलं आहे। लाल तिखटाच्या ऐवजी तुम्ही हिरवी मिरचीचा ठेचासुद्धा वापरू शकता, त्यानं सुद्धा खूपच छान चव येते। याचा हिरवी ठेचाचं सुद्धा मी भरीत तुम्हाला करून व्हिडिओ पाठवणार आहे। तर आवर्जून माझे व्हिडिओज पाहत जा आणि कमेंट करत जा, म्हणजे त्यानुसार मला आणखी काय चेंजेस असतील तर करता येतील। तर इथं मी लाल तिखट घातलेलं आहे बघा, हळद घातलेली आहे आणि परत एकदा आपल्याला हे सगळं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आणि नंतर आपण जे वांग मॅश केलेलं आहे ते आपल्याला घालायचं आहे बघा त्याच्यामध्ये आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीनं करून बघा भरीत, खूप सोपी रेसिपी आहे, काहीसुद्धा अवघड नाही। इथं तुम्ही असंही करू शकता की वांगं भाजल्यानंतर कच्चा कांदा आणि कच्ची लाल तिखट, तेल, मीठ घालून आणि वरून कोथिंबीरसुद्धा घालून केलं तर अगदी गावरान पद्धतीसारखं सुद्धा भरीत आपल्याला करता येतं। तर इथं मी तेलामध्ये भाजून सगळं केलेलं आहे। तर हे इथं आपलं भरीत तयार झालेलं आहे। तर हे भरीत तुम्हीही घरी करून बघा आणि आवर्जून नक्की सांगा की तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला आणि माझ्या ह्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।